नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी, आमदार संग्राम जगताप। केडगावच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम। सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी, सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे या भावनेने वासन व आहुजा परिवार योगदान देत आहे। फक्त आर्थिक दृष्टिकोन न ठेवता समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत। वासन व आहुजा परिवाराने व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपले नाव निर्माण केले आहे। कोरोना महामारीत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने केडगाव MIDC येथील वासन टोयोटा शोरूम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले। वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजी कर्डिले, घर घर लंगर सेवेचे हरजित सिंह वधवा, शोरूमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, टोयोटा कंपनीचे संतोष जोगदंड, हर्षा सर, आनंद ऋषी हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद छाजेड, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, राजेश सचदेव, गुलशन कंत्रोड, राकेश गुप्ता आदी उपस्थित होते। आपल्याकडे दरवर्षीच जनक्षेत्राच्या पुढाकारातून हा एक वेगळा कॅम्प आयोजित केला जातो आणि दरवर्षीची चांगली प्रथा आणि परंपरा जनक्षेत्र आपण सुरू केली आहे। आणि याच्यामध्ये वासनशेठचा वाढदिवस म्हटलं तर आपण एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि अन्नदानाच्या उपक्रमातून हा साजरा करतात। थोडं मागच्या महिन्यातच वाढदिवस होऊन गेला, पण निवडणुकीची सगळी धामधूम आणि निकालानंतर कुणी उपलब्ध नव्हतं, म्हणून जनक्षेत्र म्हटले तुम्ही जोपर्यंत सगळेजण येणार नाही तोपर्यंत काही कार्यक्रम पूर्ण होणार नाही। मग कडले साहेब असू, काका असू, आम्ही असू, आणि म्हणून त्यांनी सगळ्यांच्या वेळेप्रमाणे आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। पण दरवर्षी जनक्षेत्र हा कार्यक्रम नित्यनियमाने घेतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या लोकांना कुठेतरी मदत केली पाहिजे। आज आपल्याला टोयोटाच्या सर्व मान्यवरांना सांगितलं पाहिजे की आपल्या बाहेरचं आम्ही सांगू शकणार नाही, पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकमेव डीलरशिप अशी असतात कुठल्या तरी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करते आणि ती एक शिबिर घेते, ती एकमेव एवढी जनक्षेत्राची डीलरशिप आहे। आणि याच्यातून त्यांचं वेगळे पण समजतं, कारण माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये असला, व्यावसायिक असेल, डॉक्टर असेल, कुठलाही एखादा नोकरीला असेल, पण त्याच्या मागचा त्याचा विचार फार महत्वाचा असतो, कुठल्याही विचाराचा मनुष्य आहे। आणि जनक्षेत्रचं हे जर काम पाहिलं तर जनक्षेत्र हा एक व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रामधलं आहे। कारण कोविडमध्ये त्या घरघर लंगर सेवामुळे नवीन टीम उभा राहिली, त्याच्यामध्ये देखील मोठा हातभार हा जनक्षेत्र व त्यांच्या आहुजा परिवाराच्या वतीने लावण्यात आला। आणि ती कोविडमध्ये 2020 मध्ये सुरू झालेला एक चांगला अन्नदानाचा प्रयोग तो आज देखील 2024 मध्ये जवळपास तब्बल 4 वर्ष झाले, ते देखील हजारो रुग्ण त्या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत। आणि मागच्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी तारापूरच्या परिसरामध्ये छोट्या जागेमध्ये तिथं सुरू केलं आणि अगदी 10 रुपयामध्ये तिथं म्हणजे अनेक हॉस्पिटल्स आहेत। हॉस्पिटल म्हटलं तारापूरच्या परिसरामध्ये तर तिथं रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्याकरता फार मोठी अडचण असते आणि अहिल्यानगर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्यामधलं अगदी कानाकोपऱ्याच्या तालुक्यामधून लोक उपचाराला येतात, तिथं ती सुविधा मिळते। 10 रुपयामध्ये जेवण मिळत नाही, 10 रुपयामध्ये आज कुठंच काही मिळत नाही अशी परिस्थिती आहे। तर तिथं मात्र जनक्षेत्रच्या चांगल्या मोठ्या योगदानातून त्यांची बरीच टीम आहे, पण जनक्षेत्रचं मोठं त्याचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे त्याच्यातून चांगला उपक्रम मिळतो। असे अनेक उपक्रम आहेत। 2007 साली आम्ही अँब्युलन्स देखील घेतल्या होत्या प्रेरणा प्रतिष्ठानच्या, त्यावेळेस देखील अनिश्चित तुम्हाला माहित आहे जनक्षेत्राने त्यावेळेस देखील आम्हाला मोठी मदत आर्थिक स्वरूपाची दिलेली होती। असं एक दानशूर व्यक्तिमत्व आहे की जे व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करतं, पण सातत्यानं अशा छोट्या मोठ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो, सक्रिय त्यांचा योगदान असतं। त्यामुळे अशा एक विचाराचं नेतृत्व या ठिकाणी या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करत आहे, त्यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी राबवण्यात होतो, दरवर्षी येतो। त्यामुळे मनापासून या सर्व या त्यांच्या कार्याला शुभेच्छा काम केलं। आता मला पुरावडीला एक मोठा महत्वाचा कार्यक्रम आहे, परंतु आता आम्ही झालं, मी झालं, काका झालं, संग्रामजी झालं, जनक्षेत्र कार्यक्रम म्हटल्यानंतर आम्ही काही पाहू शकत नाही।
किती जरी आम्हाला गाडी असली किंवा जरी कदाचित आम्हाला काम जरी असतं तर जनतेसाठी जेव्हा आम्ही घेण्याचं कारण आम्हाला ते पोटाचे काढण्याचं काम करावं लागतं. त्याचं कारण आपल्याला सांगतो का आमचं जर कदाचित एखाद्या कार्यकर्त्याला गाडी घ्यायची जर म्हणलं आणि तिची जर बुकिंग केली 1 महिना 2 महिने 3 महिने जर वेळ असेल आणि आम्ही का त्यांना विनंती केली का हा कार्यकर्त्याचा वाढदिवस कार्यकर्त्याचा लग्न आहे त्याला तातडीने आपली गाडी दिली पाहिजे तर लगेचच त्या गाडी देऊन सेवा देण्याचं काम सुद्धा 100% करण्याचं काम करतात. कारण आज आपण पाहतो एवढ्या धकाधकीच्या जेवणात जर पाहिलं तर आपली आई असेल वडील असेल जे काही आपले कुटुंब असेल त्या कुटुंबाच्या प्रमुखाला मात्र कुठल्याच प्रकारचं आपल्याला माहिती आहे का वेळ देण्याचं काम काही करण्याचं होत नाही. मग कधी कधी जर कुटुंबातलं आपण वय झाल्यानंतर आई असेल वडील असेल तर कदाचित त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण जर झाले तर मग आपण पाहतो का बरेच आपण सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे शिबिराचं आयोजन करण्याचं काम करत असतात. आणि शिबिराच्या माध्यमातून आयोजन करत असताना ज्यांना आपल्याला माहिती का तर कधी दिसणाऱ्या गोष्टी नसतील मग त्या शिबिरामध्ये ते सहभागी होतात. शिबिरामध्ये सहभागी म्हटल्यानंतर मोफत आपण शिबिर आता जनसेवा वर्षापासून शिबिराचं नियोजन करतात. आणि 18 वर्षापासून आपण पाहिलं तर प्रत्यक्षात बऱ्याच लोकांना दृष्टी देण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम 100% होत आहे. आता हे वृद्ध बाबा हे जी काही वृद्ध माता आहे तर आता काही आल्यानंतर त्यांना कोकण दिलंय. आता बऱ्याच वेळेला आपण पाहतो एखादा अवयव शरीरातलं जरी थोडाफार कमी जास्त प्रमाणामध्ये असला तरी एखाद्या चालूच जातो. परंतु दृष्टी नसल्यानंतर आपण पाहतो तर दुसरं प्रत्येकाला अवलंबून राहण्याचं काम करावं लागतं. आणि दुसरं अवलंबून राहणे एवढी गोष्ट काही रोज जीवनामध्ये काही शक्य नसते. त्याच्यासाठी आपण पाहतो का आता हे प्रत्येक डोळ्याच्या वेळेला जर आपण पाहतो डोळ्याची चेकिंग केली तपासणी केली आणि उपचार केला तर मला लवकरच आपल्याला दृष्टी मिळण्याचं काम 100% होतं. आता आमच्या जालिंद्राजी बोर्डाचं जर सांगायचं म्हणलं तर सरकारच्या शासकीय सेवेमध्ये नोकरी करीत असताना नोकरी करता करता कुठेतरी समाजासाठी काही केलं पाहिजे सामाजिक काम केलं पाहिजे या भावनेतून या गोष्टी तुम्हाला सांगतो का दर महिन्याला मला स्वतः ह्या शिबिराचं आयोजन ते मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आणि आयोजन केल्यानंतर ते आता सगळ्या प्रत्येकाचा चेकअप होतं. चेकअप झाल्यानंतर ते त्यांना आपल्याला आठवड्याचे गोष्टी नसतात तर त्यांना मला फक्त पुढे घेऊन जातात. आता नगरला पण आणि नगरला आनंद ऋषी आपल्याला 2 आता पहिल्या आता बुद्राने हॉस्पिटलला घेऊन जात होते. मला वाटतं का आता आनंद ऋषीला सुद्धा ही व्यवस्था करण्याचं काम केलं. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.